तर महाराष्ट्रात जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरीच्या 99% पाऊस पडण्याची शक्यता आहे। कोकण, नाशिक असेल किंवा चंद्रपूर या भागात 100% आणि उर्वरित भागात साधारणपणे 95 ते 98% पावसाचा अंदाज आहे। पुण्यात 100% पावसाचं प्रमाण असेल असा अंदाज हवामान तज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केलाय। जून जुलै महिन्यात पावसाचा खंड पडेल आणि ऑगस्ट सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस होईल असंही त्यांनी सांगितलं। तुमच्या भागात नेमका कसा पडणार आहे पाऊस बघूया। अकोल्यात सरासरी 683 मिलीमीटर अंदाज असतो, 671 मिलीमीटरचा म्हणजे 98% एवढा पाऊस पडेल। नागपूरमध्ये 958 मिलीमीटर, आपण सगळे पावसाचे आकडे मिलीमीटरमध्ये बघतोय, अंदाज आहे 933 म्हणजे 97%। यवतमाळमध्ये 882 मिलीमीटर अंदाज आहे, 882 म्हणजे 100%। चंद्रपूरमध्ये सरासरी 1191 मिलीमीटर पडतो, अंदाज आहे 1226 मिलीमीटर म्हणजेच 103%। आणि परभणीत 815 मिलीमीटर सरासरी आहे, 788 मिलीमीटरचा अंदाज आहे म्हणजे 97% पाऊस पडेल। दापोली 3339 मिलीमीटर पावसाचा सरासरी आहे असते, आपण बघतोय 3540 चा अंदाज आहे म्हणजे 106% जास्त पाऊस पडणार आहे। निफाडमध्ये 432 मिलीमीटर सरासरी, 446 चा अंदाज म्हणजे 103%, इथेही जास्त। धुळ्यात 481 सरासरी, 456 चा अंदाज आहे म्हणजे 95%। जळगावात सुद्धा 95% आहे म्हणजे 640 सरासरी आणि 608 चा अंदाज। कोल्हापुरात सुद्धा 95%, 706 मिलीमीटर सरासरी पाऊस पडतो, 674 चा अंदाज आहे। तर कराड, सोलापूर, राहुरी आणि पुण्याची स्थिती आपण बघतोय। कराडमध्ये सरासरी 650 मिलीमीटर पाऊस पडतो, अंदाज आहे 630 म्हणजे 97%। सोलापुरात 543 सरासरी असते, 500 चा अंदाज आहे म्हणजे 95%। राहुरी 406 चा आपण बघतोय सरासरी, 403 चा अंदाज आणि 99%। तर पुण्यात 566 ची सरासरी आणि तेवढाच अंदाज आहे म्हणजे 100% पाऊस पुण्यात।